कमी वेळेत सीटेट पास करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित जाधव इग्नाइट अकॅडमीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे सीटेट हा विषयाची अभ्यास तुम्ही कसा करायला पाहिजे, कोणती स्ट्रॅटेजी जे आहे तुम्ही वापरायला पाहिजे। ठीक आहे, चला व्हिडिओची सुरुवात करूया। जिथे सगळ्यात पहिले जे आहे तुम्हाला स्मार्ट सूत्र काय वापरायला पाहिजे, तर हे स्मार्ट सूत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मागील वर्षाच्या पेपरचं विश्लेषण म्हणजे पीवायक्यू सॉल्व्ह करणे। याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम जे आहे त्याचं विश्लेषण करणे। ते कसं करणार तुम्ही, तर इग्नाइट अकॅडमीच्या चॅनल वरतीच तुम्हाला प्रत्येक फॅकल्टीचे जे आहे प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे। तो व्हिडिओ मधनं तुम्ही अभ्यासक्रम विश्लेषण करू शकतात आणि त्या विषयाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे टॅग वर्ड्स। सीटेट मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं टॅग वर्ड्स फाइंड करणं, ज्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स असतात, काही नेगेटिव्ह टॅग वर्ड्स असतात। हे तुम्हाला जसं जसं तुम्ही अभ्यास करणार आहे, जसे जसे तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार आहे तशा या गोष्टी क्लिअर होत चालतील। आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते म्हणजे उतार्यांची प्रॅक्टिस करणं, जे की खूप जण स्किप करतात। उतारे आहे सोपे आहे, परंतु या ठिकाणी विचार केला तर भाषा एक आणि भाषा दोन दोन्ही मिळून तुम्हाला एकूण 30 मार्काला जे आहे उतारा आणि कविता विचारली जाते। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही या 30 पैकी 25 प्लस मार्क हमखास पाडू शकता जर तुम्ही योग्यरित्या अभ्यास केला। अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, नक्की तुम्हाला सीटेट मध्ये 100 प्लस गुण जे आहेत ते मिळू शकतात। ठीक आहे, चला आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ। ज्याच्यामध्ये तुमचं ब्रह्मास्त्र काय आहे तर पीवायक्यूचा अनालिसिस करणे। या ठिकाणी बाजारातले महागडे जाडजूड पुस्तक घेऊ नका, कोणीच घेऊ नका। तुम्हाला करायचं काय आहे 2022 ते 2026 पर्यंत जे काही पेपर झाले त्या पेपरचं विश्लेषण करा, त्याच्यामधल्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट समजून घ्या। आता तुम्हाला लक्षात घ्या 60 ते 70% कन्सेप्ट जे आहे त्या जशाच तशा रिपीट होत असतात। कन्सेप्ट रिपीट होतात, प्रश्न रिपीट होत नाही। त्याच्यामुळे कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतात, समजून घेतलेल्या असल्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जे आहे सीटेट परीक्षेचा अंदाजा येऊन जाईल, चांगल्या प्रकारे तुम्ही त्या परीक्षेला सामोरे जाऊ शकता। ठीक आहे, चला आता याच्या व्यतिरिक्त काय असणार आहे हे बघा। बाल मानसशास्त्र म्हणजे सीडीपी, याच्यामध्ये महत्वाचा आहे पियाजेचा सिद्धांत असेल, वायगोस्की आहे, कोहलबर्ग आहे। याच्यावरती सीटेटला हमखास प्रश्न विचारले जातात। याच्या व्यतिरिक्त आहे बाल केंद्रित आणि प्रगतशील शिक्षण असेल किंवा फिक्स मार्क, बघा समावेशी शिक्षा आहे किंवा एनसीएफ 2005 आहे, एनईपी 2020 आहे। याच्यावरती तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात, त्याच्यामुळे हे टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे अनालिसिस करायचं आहे असेल तर तुम्ही आपल्या फॅकल्टीचे सगळ्यांचे जे आहे प्रत्येक विषयाचे लेक्चर बघू शकता, तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। चला आता महत्वाची गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जर पेपर 1 आणि पेपर 2 चा विचार केला तर तुम्हाला अध्यापनशास्त्र पेडॉगॉजी हा जो विषय आहे हा गेम चेंजिंग आहे। का बरं गेम चेंजिंग? कारण की 90 मार्काची पेडॉगॉजी तुम्हाला विचारली जाते। ते कसं बरं का, जर पेपर 1 आणि पेपर 2 चा विचार केला, सीडीपी मध्ये 30 मार्क येतात। बघा सीडीपी हा विषय 30 मार्काचा आहे। त्याच्यानंतर भाषा 1 मध्ये पेडॉगॉजी 15, जे की पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींना सारखा आहे। भाषा 2 मध्ये पेडॉगॉजी 15, जर तुमचं मराठी आहे, गणित मराठी आहे किंवा इतर भाषा जसं की हिंदी आणि इंग्रजी असेल तर 15 म्हणजे या ठिकाणी 60 मार्काची तुमची पेडॉगॉजी झाली। याच्या व्यतिरिक्त काय आहे, जर पेपर 1 चा विचार केला, गणितामध्ये 15 मार्काची पेडॉगॉजी आणि ईव्हीएस मध्ये 15 मार्क म्हणजे एकूण 90 मार्काची पेडॉगॉजी तुम्हाला विचारली जाते। जबकि पेपर 2 की बात करेंगे तर या ठिकाणी 30 मार्क 15 आणि 15 भाषा 1 भाषा 2। याच्यानंतर तुम्हाला 10 मार्क गणित आणि 10 मार्क विज्ञान किंवा तुमचं सामाजिक शास्त्र असेल तर 20 मार्काची पेडॉगॉजी म्हणजे 80 मार्काची पेडॉगॉजी तुम्हाला विचारली जाते। पेडॉगॉजीचे प्रश्न सॉल्व्ह करणं कन्सेप्ट क्लिअर असल्या तर खूप सोपं जातं। प्रश्नांची लांबी या ठिकाणी मोठी असते, परंतु तुमचा कमी वेळेत अचूक उत्तर शोधण्यासाठी तुम्ही टॅग वर्ड जे आहे त्याचा अभ्यास करू शकता, त्याचा वापर करू शकता।
मग तुम्हाला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स, निगेटिव्ह टॅगवर्ड्स याची लिस्ट करून ठेवा. ती लिस्ट तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आता हे टॅगवर्ड्स कसे असतात बघा, आपण या ठिकाणी या 90 वरती फोकस करणार आहोत आणि हे जे 40 आहे याला स्किप करायचंय का? बिलकुल नाही, स्किप करायचं नाहीये. या 40ला तुम्हाला एवढं चांगलं करायचं आहे की या 40 पैकी तुम्हाला 40 म्हणजे हे 60 मार्क असणार आहे. हे 60 मार्क असणार आहे पेपर 1 ला, आणि पेपर 2 ला विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला 70 मार्क असणार आहे. त्याच्यामुळे हे स्किप न करता याच्यावरती पण चांगला फोकस आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, पेडागॉजीची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कळाली असेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जसं की सक्रिय सहभागिता आहे, हा काय आहे, हा एक सकारात्मक शब्द आहे, पॉझिटिव्ह वर्ड आपण त्याला म्हणतो. बहुभाषिकता आहे, हे पॉझिटिव्ह वर्ड असतात जे की तुमच्या प्रश्नामध्ये अचूक उत्तर विचारलेलं असेल तर त्या ठिकाणी हे कामी येतात. जर तुम्हाला निगेटिव्ह वर्ड विचारात घेतले, रटणे, पाठांतर करणे, रोट लर्निंग जे आहे हे निगेटिव्ह वर्ड्स असतात. केवल जो शब्द होता है, फक्त आणि ओनली जो शब्द होता है, ये सभी हमारे नेगेटिव्ह वर्ड्स होते हैं C10 में. ठीक है, तर अशा प्रकारे भरपूर सारे आहे, फक्त एवढेच का नाही, भरपूर सारे आहे. हे जसं जसं तुम्ही अभ्यास करशाल तसे तसे तुमच्या नोटबुक मध्ये लिहिणं सुरू करा, तिथून तुम्हाला नक्कीच C10 मध्ये फायदा होईल. चला, आता याच्या व्यतिरिक्त भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये फुकटचे 30 मार्क ते कोणते आहे बघा. या ठिकाणी भाषा 1 ला तुम्हाला उतारा किती मार्काला आहे, उतारा आणि कविता 15 मार्काला. भाषा 2 चा विचार केला, दोन्ही उतारे येतात जे तुम्हाला 15 मार्काचे असतात. टोटल तुम्हाला 30 मार्क असतात, ज्याच्यापैकी व्याकरण वरती 3 ते 4 ते 5 मार्क असतात. ठीक आहे, 4-5 मार्काचं व्याकरण आहे, तर व्याकरणचा कमी अभ्यास करून आणि जास्तीत जास्त उतार्याची आणि कवितेची प्रॅक्टिस करून तुम्ही या ठिकाणी 30 पैकी 25 प्लस मार्क जे आहे हमखास मिळवू शकतात. त्याच्यामुळे याच्यावरती पण फोकस करा, चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला, आता याच्या व्यतिरिक्त अभ्यास करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे बघा. पोमोडोरो टेक्निक तुम्ही आजमावू शकता, म्हणजे 50 मिनिटं तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करायचा आहे, 10 मिनिटं ब्रेक घ्यायचा आहे. आता हा जो 10 मिनिटाचा ब्रेक असतो हा आपल्या ब्रेनला रिफ्रेश करतो आणि याच्यामधनं आपल्याला वापस एनर्जी भेटते नवीन अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामुळे अभ्यास करताना पुढील 58 दिवस शिल्लक आहे, तर या टेक्निकचा वापर जे आहे तुम्ही करू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकतात बघा, 2 मिनिटाचा नियम पाळू शकतात. 2 मिनिटाचा नियम म्हणजे काय, अभ्यास जेव्हा तुम्ही करताय, अभ्यास करताना छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे, तर या कन्सेप्ट जेव्हाच्या तेव्हा 2 मिनिटात वाचून संपून टाका. आपण काय विचार करतो, नंतर करू, आता समजत नाही नंतर करू, नाही, जेव्हाच्या तेव्हा कन्सेप्ट वाचा, जेव्हाच्या तेव्हा गोष्टी ज्या आहे, ज्ञान जे आहे, ज्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत त्या क्लिअर करणं सुरू करा. अशी तुमच्या बॉडीला सवय लावा. तेव्हा जेव्हा तुम्ही क्लिअर करशाल तेव्हा तुमच्या कन्सेप्ट लगेच क्लिअर राहतील, नंतरच्या गोष्टी नंतरवर पडतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही पण गोष्ट महत्वाची आहे. चला, आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे, दररोज PYQचं सखोल विश्लेषण करायचं आहे. झाल्यावरती राईट क्लिक करा. पिया जे आहे, वायगोस्की आहे, NCF, NEP आहे, या गोष्टी जेव्हा तुमच्या क्लिअर होतील राईट क्लिक करा. टॅग वर्ड्स जे आहे, जेव्हा तुमचे सगळे टॅग वर्ड्स लिहिणं झाले राईट क्लिक करा. आणि व्याकरणापेक्षा महत्वाचं आहे उतारांवर फोकस करणं, तर ह्या पण गोष्टी क्लिअर झाल्यावरती राईट क्लिक तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवर फोकस करा. त्याच्यानंतर कंटेंट जे आहे, कंटेंट प्रत्येक विषयाचा त्याच्यावरती पण फोकस करा. हे पण महत्वाचं आहे, जेवढी पेडागॉजी महत्वाची आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही फोकस केला, नक्कीच सीटेट तुमची 100 पेक्षा जास्त मार्कांनी एकाच प्रयत्नात क्वालिफाय होऊ शकते. ठीक आहे, चला, आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या एकाच बॅच मध्ये पाहिजे असतील, तर आपली इग्नाइट अकॅडमीची पेपर 1 आणि पेपर 2 ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे 6 जुलै पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. तुम्ही या बॅच मध्ये प्रवेश घेऊ शकतात. कमी वेळेत जास्त अभ्यास तुम्ही इथून करू शकतात आणि मुख्यतः ओल्ड विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करू शकतात. 6 महिन्याची हिची व्हॅलिडिटी असणार आहे. चला, याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही टीईटीचा अभ्यास करताय, टीईटी IBPS जर घेऊ शकते, तर तुम्ही ही बॅच जी आहे ती परचेस करू शकतात. IBPS कडे पत्रक गेलेलं आहे, तर IBPS पॅटर्न नुसार ही बॅच असेल, ज्याच्यामध्ये ओल्ड स्टुडंट आहात तुम्ही, तुमची बॅच ऑलरेडी चालू होती, तर तुम्हाला जोपर्यंत टीईटी होत नाही
तोपर्यंत तिची व्हॅलिडिटी असेल, तिथे तुम्हाला वेगळी बॅच परचेस करायची गरज नाहीये. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार ही बॅच परचेस करायची असेल तर तिथे तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हालाही काही गोष्टी असेल ज्याचा डाऊट आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल. भेटूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.